ऐकूयात कथेचा पुढील भाग. अनेक वादळ वाऱ्यांना तोंड देत गुरुदेवांच्या आश्रमाच्या भिंती उभ्या राहिल्या होत्या. अंगावरचे सारे दागिने उतरवून गुरुदेवांच्या पत्नीने आश्रमावरची आर्थिक संकटे निवारली आहेत. शांतीदांच्या कुटुंबियांबरोबर गप्पागोष्टी करताना गुरुदेव आणि शांतिनिकेतन यांच्याविषयींच्या माहितीचे माझी उत्सुकता आणि आनंद वाढवणारे अनेक किस्से कानी पडत होते. संगीताप्रमाणे माझ्या मत्स्य गोत्राचाही सर्वांना आनंद झाला होता. ज्या घरात दारात कोणत्याही वेळी अवेळी जाऊन वहिनी भूक लागली आहे, गिळायला मिळेल का काही, असा मुक्त मनाने पुकारा करावा असे घर आणि बौद्धीसारखी थेट शरदबाबूंच्या कादंबरीतून उतरल्यासारखी वाटणारी थोरली वहिनी सापडल्याचा आनंद. शांतीदांच्या घरून निघालो त्यावेळी मध्यरात्र उलटून गेली होती. लेबुदा आणि मी माझ्या वसतिगृहाकडे निघालो. लेबुदांनी माझ्या बंगाली शिक्षणाची जिम्मेदारी घेतली होती. उद्या तुमच्या खोलीत उत्तम शिक्षक आणून हजर करतो, अशी मास्तरी आवाजात त्यांनी मला धमकी दिली आणि मी एकटाच गेस्ट हाऊसच्या दिशेने निघालो. काळोखी रात्र होती. आकाशात नक्षत्रांचा धिंगाणा चालला होता. किती वर्षांनी असा नक्षत्र दर्शनाचा योग आला. मुंबईत इतके मोकळे आकाशसुद्धा बघायला मिळत नाही. तंबोरे गवसणीत गेले होते. मुलींच्या वसतिगृहापुढली जलपरींची शिल्पकृती निसंकोच मनाने एकटीच उभी होती. संगीताचे विसावलेले सूर आता रातकिड्यांनी उचलून धरले होते. रात्र काळी, त्या जलपरीची घागर काळी. तृप्त मनाला अमावस्येची रात्र देखील किती शुभ आणि सुंदर वाटते. मी आम्रकुंजाजवळून जाताना मला एकदम आठवले. रवींद्रांचे तीर्थरूप महर्षी देवेंद्रनाथ यांना इथेच कुठेतरी सप्तपर्णीच्या वृक्षाखाली विलक्षण मनशांतीची अनुभूती लाभली होती आणि ह्या माळावरच तपोवन उभे करावे असा आदेश मिळाल्यासारखे वाटले होते. म्हणून त्यांनी तिथे जो बंगला बांधला त्याला शांतिनिकेतन असे नाव दिले होते. तो सप्तपर्णीचा वृक्ष त्या आम्रकुंजापाशीच कुठेसा होता. त्या मध्यरात्री त्या तपोवनातून वाट वाकडी करून मी वळलो. डाव्या बाजूला एक सुरेख कुंपण होते आणि तिथेच तो विशाल वृक्ष होता. वृक्षाभोवती चांगली 100-150 माणसे बसतील असा भला लांब रुंद चौकोनी पार होता. हाच तो सप्तपर्णीचा वृक्ष. बंगालीत त्याला छातीम वृक्ष म्हणतात. त्या अंधारात त्या विस्तीर्ण वृक्षाच्या आकाराकडे पाहत मी एकटाच उभा होतो. तसा मी एकट्याने वावरणातला मुळीच नाही. साधी गाण्याची ध्वनिमुद्रिका ऐकताना देखील मला एकट्याला बसून ऐकायची हौस नाही. कुठल्याही आनंदाच्या क्षणी जोडीला कोणीतरी समानशील असावे असे मला वाटते. पण त्या क्षणी मात्र त्या एकटेपणातच मी मस्त होतो. ह्या अलौकिक एकटेपणातून पुन्हा कधीही अनिकेतत जाऊ नये. विसर्जनाच्या दिवशी उत्सव गाजवणारा गणपती तळ्यात जसा एकटाच त्या पाण्यात विरून जातो, तसेच त्या अंधारात विसर्जित व्हावे असे वाटायला लागले. माणूस आगीत जसा जळून जातो तसे अंधाराच्या शीतलतेतही भस्मभूत होतो. त्याला तसे यायला हवे. आगीतून उरणाऱ्या पांढऱ्या राखेसारखे त्याने अंधारात विरता विरता चिमूटभर अबीर बुक्का घेऊन मातीत मिळावे. आत्यंतिक आनंदाच्या अनुभूतीबरोबर आणखी जगावे. ह्याऐवजी ह्या क्षणी संपावे असे का वाटते कोण जाणे. देवेंद्रनाथ थोर आध्यात्मिक होते. मी सामान्य संसारी. पण त्या सुंदर अमावस्येच्या अंधारात माझेही मन कुठल्या आनंदाने भरून आले आणि माझे हात उन्हापुढे जोडले गेले ते माझे मलाच कळले नाही. सकाळी जाग आली त्यावेळी जेमतेम 5 वाजले होते. हवा अशी मस्त की रात्रीच्या जागरणाचा आणि 2 दिवस केलेल्या आगगाडीच्या प्रवासाचा अजिबात शीन नव्हता. दार उघडून बाहेर पाहिले. समोरच्या वृक्षराजीतून कुंकवासारख्या लाल रंगाचा सूर्य वर येत होता. काल रात्री त्या सप्तपर्णी वृक्षापाशी एखाद्या युवतीशी पहिली ओळख, गोडीची होऊन प्रथम दर्शनी प्रेमात पडावे तसे शांतिनिकेतनाच्या प्रेमात पडल्यामुळे की काय कोण जाणे, मला मी रक्तभरण भूषित पूर्व दिशा देखील कालची रात्रच नवी वेशभूषा करून दाराशी आल्यासारखी वाटली. निसर्गप्रेम हा काही माझा खास वीक पॉईंट आहे असे नाही. वाटले
कोणी आपल्यावर जयकाली कलकत्तेवाली म्हणून बंगाली जादूटोणा तर केला नाही ना. मराठी साहित्य आणि संस्कारावर पोचलेला माझा पिंड. आम्ही तसे सारे निसर्गप्रेम बालकवी ठोंबऱ्यावर सोपून मोकळे झालेले लोक. शिवाय मी मुंबईत वाढलेला. आम्ही पाहिलेली बाग म्हणजे राणीची बाग वगैरे. तिथे मोकळ्या झाडांपेक्षा पिंजऱ्यातल्या प्राण्यांकडे पाहण्याचीच हौस मोठी. तशी पुण्याला जाताना खंडाळ्याच्या घाटातली शोभा वगैरे पाहतो. पण इथे जणू सारा निसर्गच आपले सारे वैभव घेऊन एखाद्या खेळणीवाल्याने एखाद्या पोरांच्या दारात यावे तसा माझ्या पुढे येत होता. हे बघ करीत बोलावित होता. तेवढ्यात गेस्ट हाऊसच्या मागल्या माळावरून गाढवांचे संघगायन कानावर पडले आणि माझी समाधी भंगली. सूर्यदर्शनाने गाढवीही गायला लागली होती. मी मागच्या बाजूला गॅलरीत पाहू लागलो. चांगली डझनभर लहान थोर गाढवे माळावर चरत होती. एकमेकांचा पाठलाग करत होती. दुगाण्या झाडत होती. मधूनच एखादे गाढव गळा काढून गाऊन घेत होते. नव्या नव्या इमारतींचे बांधकाम चालले असल्यामुळे तिथे गर्दभ सेनाही जमली होती. जग काय फक्त कोकिळांचेच आहे? गाढवांनाही गायीचा हक्क आहे. आणि कोणास ठाऊक गाढवे कोकिळांच्या गायकीची आपापसात थट्टाही करत असतील. शिवाय बाल गर्दभ तसे मोहक दिसते. वाढत्या वयाबरोबर त्याचा गाढवपणा वाढत जातो. त्याला ते तरी काय करणार बापडे. माणसाचाही असाच फक्त माणूसपणाच वाढता तर किती चांगले झाले असते. एक गोष्ट मात्र निश्चित, गाढवांची गायन पद्धती अखिल भारतात सारखीच आहे. मागे इंग्लंडला जसा इंग्लिश कावळा मराठी कावळ्यासारखाच कावकाव करताना ऐकून मला बारीकसा धक्का बसला होता, तसं या बंगाली गाढवांच्या गायनाने मला थेट आमच्या फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेल मागल्या वडारवाडीतल्या मराठी गाढवांसारखीच ती ओरडत होती. फक्त गंधर्व संगीतात इतक्या पहाटेचेही राग आहेत हे मला ठाऊक नव्हते. थंडी भलतीच कडक होती. काल संध्याकाळी गरम पाणी मिळायची सोय नसल्यामुळे थंड पाण्यानेच भुष्य केली होती. मी गेस्ट हाऊसमधल्या नोकराला आंघोळीसाठी गरम पाणी लाव असे सांगितल्यावर त्याने एखाद्या दुग्ध मंदिरातल्या गिरायकाने व्हिस्की लाव सरदारजी पेग म्हटल्यावर तिथला पोरा जसा पाहिल तसे माझ्याकडे पाहिले. फार प्राचीन काळी गिरगावातल्या एका दुग्ध मंदिराच्या मालकाने मी सिंगल चहा मागितल्याचं ऐकल्यावर काउंटरवरून खाली उतर, हे काय हॉटेल समजलात, म्हणून बटाटापुरीच्या भरल्या बशीवरून मला उठवले होते. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करणारा मी पहिलाच गेस्ट त्या इंटरनॅशनल गेस्ट हाऊसमध्ये उतरलो होतो की काय काली जाणे. पुढे माझ्या लक्षात आले की बंगाली पुरुष पुढ्यातले काम आणि आंघोळ जितकी पुढे ढकलता येईल तितकी पुढे ढकलीत असतो. बंगाली घराघरातून जेवणापूर्वी स्वयंपाकघराच्या दिशेने चान कोरभेन आंघोळीला चला असा आरोळ्या सुरू होतात. आणि मग हाडाचा बंगाली स्वामी, खरे तर चरबीला बंगाली, अंगाला सरसूचे तेल फासून उन्हात बसायच्या तयारीला लागतो. आमच्या गेस्ट हाऊसमध्ये उतरणारे बहुतेक बंगाली गेस्ट 10-11च्या सुमाराला अंगभर तेल फासून उन्हात बसलेले असायचे. माझ्या नोकराने मलाही इथल्या थंडीत इतक्या लवकर स्नान करू नका असा इशारा दिला आणि एका फुटक्या कपातून सरसूचे तेलही आणून दिले. सरसूचे तेल अंगाला लावण्याचे धैर्य मला झाले नाही. एकतर मी खोबरेल तेलवाला आणि दुसरे कोण आपले अंग रगडीत असेल तर ठीक. मी त्या नोकराला सकाळी 6ला चहा आणि 6:30ला आंघोळीला गरम पाणी एवढ्या गोष्टी न चुकता आणून द्यायला सांगितले. तो देखील कुठलीही सकाळ उठून आंघोळी बिंगोळी करणारी जंगली माणसे आताशा शांतिनिकेतनात राहायला यायला लागली आहेत कळत नाही. एवढे न म्हणता त्या वाक्याचा मुकाभिनय करून गेला. तासाभरात चहाची किटली घेऊन आला. मी म्हणालो चहा नको, आंघोळीचे पाणी. तेच आणले आहे म्हणून त्याने ती पत्र्याची किटली नेऊन बाथरूममध्ये ठेवली. बादलीत किटलीतले पाणी ओतून पाहिले. एक अष्टमोज बादली भरली नाही. मी म्हटले एवढ्या पाण्यात आंघोळ कशी करणार? त्याने गार पाण्याचा नळ सोडून बादली कशी भरता येईल ते दाखवले. माझ्या करुण अवस्थेला आता फक्त मागल्या माळावर हंबरडा फोडून ओरडणाऱ्या गाढवांचेच पार्श्वसंगीत शोभले असते. बंगाल्यांनी स्नानाची सारी जबाबदारी बायकांच्यावर सोपवलेली असते. त्या बिचारा रोज न्हावून आपले लांब केस वाळवीत बसलेले असतात. बाबू मात्र किटलीतल्या गरम पाण्यात अंग विसळतो
आणि भाताचे डिगारे माशाच्या झोलात भिजवून ताटासपाट करीत असतो. शेवटी गेस्ट हाऊसमधल्या सेवक वर्गाशी सलगीचे संबंध प्रस्थापित करून मला पाणीतंटा सोडवावा लागला. आपल्याकडे रविवार हा एकमेव अंघोळ पुढे ढकलण्याचा वार. वास्तविक बुधवार हा शांतिनिकेतनातला सुट्टीचा दिवस असल्यामुळे मी ही अंघोळ पुढे ढकलू शकलो असतो. गुरुदेवांनी रविवार हा सुट्टीचा दिवस न ठेवता बुधवारला तो मान दिला आहे. तसा बिचारा उपेक्षित वार. रविवार ख्रिस्ती लोकांचा साबात, यहुद्यांचा शनिवार, इस्लामचा शुक्रवार, हिंदू लोक अमावस्येला सुट्टी घेत असावेत. गुरुदेवांनी हा निधर्मी बुधवार बरा शोधून काढला. त्यामागे इंग्रजांनी सक्तीने लादलेल्या त्यांच्या धर्मातल्या रविवारचा एक सुप्त निषेधही असावा. बुधवारी सकाळी शांतिनिकेतनातल्या मंदिरात ब्राह्म्य पद्धतीची उपासना होते. गुरुदेवांचे तीर्थरूप देवेंद्रनाथ हे ब्राह्म्य समाजाच्या सुरुवातीच्या अनुयायांपैकी होते. त्यांनी ब्राह्मपंथाची दीक्षा घेतली होती. आजही 22 डिसेंबर हा महर्षी देवेंद्रनाथांच्या दीक्षाग्रहणाचा दिवस म्हणून शांतिनिकेतनात पाळला जातो. देवेंद्रनाथांचे तीर्थरूप राजा द्वारकानाथ हे रूढीप्रिय हिंदू. कुठल्याशा पीर अली नावाच्या नवाबाच्या वाड्यात शिजवलेल्या भोजनाचा वास त्यांच्या कुठल्याशा पूर्वजाच्या नाकात शिरला म्हणून बाकीच्या ब्राह्मणांनी त्यांना वाळीत टाकले. म्हणून टागोर हे पिराली ब्राह्मण छोट्या संस्थानिकांसारखे ऐश्वर्यसंपन्न पण जातीबाह्य. पिराली ब्राह्मणांची फार थोडी कुटुंबे होती. जातीबाह्य असले तरी कट्टर ब्राह्मण. हे राजा द्वारकानाथ अतिशय विलासी होते. थेट व्हिक्टोरिया महाराणीच्या पंक्तीला जेवणाचा लाभ मिळालेले. अत्यंत देखणे असल्यामुळे ब्रिटिश महाराणीच्या दरबारातल्या अमीर उमरावांच्या स्त्रिया देखील त्यांच्यावर लुब्ध होत असं म्हणतात. त्यांनी आपली संपत्ती शौकात उधळली. इंग्लंडात त्यांचा काहीसा रहस्यमय असा मृत्यू झाला. त्यांनी त्यांचे पुत्र देवेंद्रनाथ यांच्या डोक्यावर लक्षावधी रुपयांच्या कर्जाचा बोजा ठेवला होता. देवेंद्रांच्या पहिल्यापासून आध्यात्मिकतेकडे ओढा. देवेंद्रांनी ब्राह्म्य पंथाची दीक्षा घेतली हे त्यांना रुचले नाही. चिंतन, प्रार्थना, धर्मचर्चा असल्या नादांनी पोरगा बिघडला असे त्यांना वाटले असावे. मुसलमानी अंमलातली नवाबी, अय्याशी द्वारकानाथांच्या नसानसात भिनली होती. देवेंद्रनाथांनी मात्र तीर्थरूपांनी केलेल्या कर्जातली पैनपै फेडली. पुढे उत्तम व्यवहाराने धन जोडले आणि उदास विचाराने वेचले. ब्राह्मपंथात उपासनेला फार महत्त्व, पण ही उपासना निर्गुणाची, निराकाराची. त्यामुळे शांतिनिकेतनातल्या त्या मंदिरात मूर्ती नाही. एखादे सुंदर उद्यान मंदिर असावे तसे हे रंगीबेरंगी काचांच्या तावदानांचेच मंदिर आहे. छताला देखील काचेची कौलं असावी. उपासनेत संगीताला फार महत्त्व. स्वतः गुरुदेवांनी ब्रह्मसंगीताची रचना केली आहे. सुरेल तंबोरे जुळवलेले, खोळ मृदुंगांची नाजूक साथ, सुस्वार कंठाने गायलेली ती उपासना गीते, वेदोपनिषदातल्या ऋचांचे धीरगंभीर स्वरात केलेले पठण, लगेच त्या प्रत्येक ऋचेचं गुरुदेवांनी केलेल्या बंगाली अनुवादाचे वाचन, अध्यात्म विषयात पारंगत असलेल्या एखाद्या पंडिताचे छोटेसे निरूपण, असा हा तासाभराचा उपासनेचा कार्यक्रम असतो. ख्रिश्चनांना रविवार तसा ब्रह्मसमाजी लोकांचा बुधवार. उपासनेचा कार्यक्रम ख्रिस्ती पद्धतीवरच बेतलेला. पण त्या तपोवनातले ते प्रार्थना मंदिर, तिथली ती सुरेल प्रार्थना गीते अतिशय आल्हाददायक. मी कधी ब्रह्माच्या चिंतेत पडत नाही. मी ब्रह्म असेन तर उत्तमच आहे, नसलो म्हणूनही दुःख नाही. त्यामुळे मंदिरातली ती उपासना पाहिला जाताना माझी भूमिका प्रेक्षकाचीच होती. शिवाय चार चौघात डोळे मिटून बसण्यापेक्षा ही मंडळी ध्यानस्थ बसतात की हळूच इतरांचे डोळे मिटल्याच्या संधीचा फायदा घेऊन आणखी एखाद्या ध्यानाकडे डोळे लावून पाहतात, हे बघायची उबळच मला अधिक येते. शिवाय अध्यात्म नेहमी इतके गंभीरच असायला हवे असंही मला वाटत नाही. ठल विठ्ठल विठ्ठल करीत हजारो टाळ आणि शेकडो मृदुंगांच्या गजरात नावात खेळत जाणारी ज्ञानबाची पालखी अध्यात्म देखील भलतीच मजा आणते. शांतिनिकेतनातल्या मंदिरातली ती सुविहित उपासना ऐकताना सुसज्ज स्नानगृहात सुवासिक साबण, शॅम्पू, बाथ क्रिस्टल वगैरे वापरून आत्म्याला आंघोळ घातल्यासारखे वाटते. ज्ञानबा तुकारामाच्या जयघोषात आत्मा कसा नदीच्या घाटावरून उड्याबिड्या मारून पोहण्याचा आनंद घेत असतो,
साबणाऐवजी नदीतलाच गोटा घेऊन अंग घासून पुसून लख्ख करतो. पहिल्या स्थानी सुंदर स्नानगृहात मिळणारी निर्मळता, तर दुसरीकडे निर्मळतेच्या जोडीला मुक्ततेचाही आनंद. यातला कुठला घ्यायचा ते प्रत्येक देहातल्या आत्मराम पंतांनी ठरवावे. नित्यनेमाने करायच्या उपासना मला ड्रिलच्या तासासारख्या वाटतात. मोकळ्या मैदानातला ड्रिलचा देखावा चांगला असला तरी त्याला तसल्याच मैदानात मुक्तपणाने धावण्या बागडण्याच्या किंवा मनाला येईल तेव्हा कोंडाळे करून गप्पा मारत बसण्याच्या आनंदाची सर नाही. मला शारीरिक ड्रिलही आवडत नाही आणि आध्यात्मिकही. नेमधर्माचे महत्त्व असेल, पण नेमधर्मी माणसे नकळत असहिष्णू होऊन जातात. चित्रापेक्षा चौकटीला जास्त महत्त्व देतात. त्या दिवशी त्या ब्राह्ममंदिरात नित्यनेमाने बुधवारी जमणारा तो मेळावा पाहताना माझ्या मनात एकच विचार येत होता. गुरुवारी दत्ताच्या, सोमवारी शंकराच्या, मंगळवारी गणपतीच्या, शनिवारी मारुतीच्या मंदिरात नेमाने जाणारे भक्त आणि बुधवारी कसलीही मूर्ती पुढे न ठेवता उपासनेला जमणारे हे भक्त. यातले किती लोक कोहम ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला आणि सर्वत्र वास करणाऱ्या ब्रह्मरूपाचा शोध घ्यायला जीवनात इतर वेळी धडपडत असतील. आपण सारेच ब्रह्म आहोत या भावनेने यातला एकतरी भद्रपुरुष आपल्या नोकराला, तू आज माझ्या ताटात तुझ्या ताटातल्या भाकरीची आहुती माझ्या ब्रह्माला दे, असे म्हणत असेल का? कम्युनिस्टांच्या समानतेबद्दल आर्वेलने जसे तिथे सगळी माणसे समान परंतु काही जरा अधिक समान, सम आर मोअर इक्वल असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे ब्रह्ममय जगातही काही श्रीमंत ब्रह्म, काही गरीब ब्रह्म हे आहेच. मी त्या मेळाव्याकडे पाहत होतो. पाडभवनातली आणि शिशुभवनातली मुले आणि मुलीही आल्या होत्या. त्यांना बहुधा शालेय शिस्तीतला एक भाग म्हणून सक्तीची हजेरी असेल. त्यातली काही मुले बंगाली पद्धतीचे धोतर, पंजाबी, अंगावर शाल अशा थाटात होती. बंगालने धोतर फेकले नाही. कॉलेजमधील मुले देखील विशेष प्रसंगी जाडसर काळ्या निळ्या आणि बेलबुट्टीदार काठाचे धोतर नेसतात. अंगावरून उत्तरीय घेतात. लहान मुले तर धोतर, उत्तरीय वगैरे वेशात मोठी डौलदार दिसतात. गायन सुरू झाले की मुले शांतपणाने ते ऐकत. प्रवचनाच्या वेळी मात्र ही ब्रह्मसानुली एकमेकांची खोडी काढणे वगैरे कार्यक्रम सुरू करीत असत. मुली बिचाऱ्या इथून तिथून सगळ्या अगदी आजीबाईचा आवाणून गंभीरपणे बसल्या होत्या. कॉलेजातले तरुण कुठे दिसले नाहीत. इतर प्रौढ स्त्री पुरुष होते. उदबत्त्यांचा सुगंध होता. फुले होती. सुरेल संगीत, सुवासना युवती, सुप्रसन्न निरोगी मुले, हवा शीतल, भोवताली लता पल्लवांची शोभा आणि उंच उंच वृक्षांचे वैभव. पंचेंद्रियांना मिळणारा या सौख्यातून ब्रह्मानंद मिळत होता. नव्हे, जो आनंद मिळत होता त्यालाच ब्रह्मानंद म्हणायला माझी हरकत नाही. पण दर बुधवारी येत गेल्यावर अतिपरिचयाने त्या ब्रह्मानंदाची देखील चव तितकीच राहत नसावी. आनंद आणि आशंका असे दोन्ही भाव घेऊन मी त्या मंदिराच्या परिसरातून निघालो आणि खोलीवर परतलो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.